अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज वर्षातील सर्वात मोठी दीप अमावस्या आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये सकाळपासून आज असणाऱ्या दीप अमावस्येच्या सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल। कोणी आपल्या घरामध्ये दिव्यांची आवाज धरली असेल, कुणी आपल्या घरामध्ये होम केला असेल, तर कुणी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी समर्पित असणाऱ्या ज्या काही सेवा असतात त्या सेवांची सुरुवात केली असेल। आज दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग दोनही दुर्मिळ आणि अत्यंत शुभयोग एकत्रित आल्यामुळे बघा आजचा जो दिवस आहे तो उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। जेव्हा जेव्हा शुभ दिवस असतो किंवा जेव्हा जेव्हा शुभयोग असतो त्या शुभयोगावरती, त्या शुभ दिवशी आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळतो। आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरात कापूर जाळायचा आहे आणि त्या कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत। मग या वस्तू तुम्ही कापूर सोबत आपल्या घरात जाळल्या आणि त्या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल। काही शत्रूंचा त्रास असेल, काही ग्रहांचा दोष असेल, कुठल्याही प्रकारचे वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असतील, तुमच्या घरात सतत अपयश येत असेल, घरामध्ये खूप आजारपण असेल, अशा सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, इडापिडा, संकट, क्लेश, कलह, बाधा हे सगळं काही दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा प्रत्येकाने करायचा आहे। आता मी एकूण तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। तुम्ही दोघांपैकी एक उपाय केला तरीही चालेल। पहिला उपाय आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, शत्रुबाधा नष्ट करण्यासाठी, घरात असणाऱ्या अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, छान एक भांडं घ्यायचं आहे ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जाळता असं भांडं घ्या। तुमच्याकडे मातीची पणती असेल एखादी मोठी, तुम्ही ती घेतली तरीही चालेल। सगळ्यात पहिले जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढा। जे भांडं घेतलेलं आहे कापूर जाळण्यासाठी हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढा। त्या स्वस्तिकावरती थोडे तांदूळ, अक्षता ज्याला म्हणतो, हे थोडेसे तांदूळ ठेवा। त्या तांदळाच्या वरती तुम्हाला 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। कापूर भीमसेनी कापूर असेल तर उत्तम, समजा नसेलच भीमसेनी कापूर, गोल असेल तर अगदी गोल ठेवला तरीही चालेल। जो कुठला कापूर तुमच्याकडे आहे तो कापूर तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे। यानंतर तुम्हाला याच्यामध्ये या कापराच्या वरती तुम्हाला 2 अख्खे काळे मिरी ठेवायचे, गोल असणारे 2 काळे मिरी ठेवायचे आहेत। यामध्ये थोडीशी पिवळी किंवा काळी जी मोहरी असते ही मोहरी घालायची आहे। यामध्ये एक अख्खं तमालपत्र, ज्याला तेजपट्टा म्हणतो, हे तमालपत्र घालायचं आहे। समजा एखादा शत्रू असेल जो भयंकर त्रास देत असेल, शत्रू तुमच्या आयुष्यात सतत काही ना काही कटकारस्थानं करत असेल, तुमच्या कामात अडथळे आणत असेल, जादूटोणे करत असेल आणि त्या शत्रूचं तुम्हाला नाव माहिती असेल तर त्या तमालपत्रावरती कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने त्या शत्रूचं तुम्ही नाव लिहिलं तरीही चालेल किंवा फक्त तुम्ही त्या तमालपत्रावरती शत्रू असं लिहिलं तरीही चालेल। आता हे तमालपत्र सुद्धा त्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं कापूर टाकायचं आहे आणि हे कापूर पेटवायचं आहे, प्रज्वलित करायचं आहे। जसं कापूर पेटे प्रज्वलित होईल तसं तुम्हाला संपूर्ण घरभर हे भांडं फिरवायचं आहे। घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला या वस्तूंचा धूर दाखवायचा आहे। यामध्ये असणाऱ्या वस्तू तडतडतील, यामध्ये ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्या प्रज्वलित होतील। जशा या वस्तू प्रज्वलित होतील तसे यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत। एक चिमूटभर काळे तीळ पूर्ण अग्नी प्रज्वलित झाल्यानंतरच, बघा जसं होम पेटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिळांचं अर्चन करतो सेम तसंच जेव्हा पूर्ण अग्नी प्रज्वलित होईल, घरभर हे फिरवाल, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हे काळे तीळ जे आहेत ते थोडेसे तीळ तुम्हाला घालायचे आहेत। ठीक आहे। आता काळे तीळ घातल्यानंतर संपूर्ण घरभर हा जो धूर आहे हा धूर पसरवल्यानंतर जेव्हा याची राख होईल, विभूती होईल, तेव्हा घराच्या बाहेर जायचं आणि ही जी काही राख आहे, ही जी काही विभूती आहे ती घराच्या बाहेर फेकून द्यायची, एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची। घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे।
त्यानंतर देवघराच्या समोर एक वाटी ठेवायची किंवा एखादी प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त कापूर टाकायचा आणि फक्त कापूर 1-2 मिनिटं देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा. या उपायाने घरातील नकारात्मकताही घराच्या बाहेर जाईल आणि बाहेरील सकारात्मकता सुद्धा घराच्या आत येईल. दुसरा उपाय आहे घरातील आजारपण दूर करण्यासाठी. एखाद्या खास व्यक्तीला काही जर इडापिडा लागलेली असेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय. यासाठी काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा, पाणीदार असणारा नारळ, त्याच्यावर असणारी थोडी सालं काढायची आहेत. त्या नारळाच्या वरती एक त्रिशूल काढायचं कुंकवाने. त्रिशूल जमत नसेल स्वस्तिक काढा. स्वस्तिकाच्या मध्यभागी एक कापराची वडी ठेवा. नारळावरती स्वस्तिक किंवा त्रिशूल काढून त्याच्यावरती कापराची वडी ठेवा. कापूर प्रज्वलित करा. जसा कापूर त्या नारळावरती पेटेल, नारळाची शेंडी अशी पकडा समोर. नारळ असा पकडून नारळाची शेंडी समोर असली पाहिजे. अशा पद्धतीनेच हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा. आता जसा कापूर पेटेल तसा हा नारळ आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायचाच, पण जो व्यक्ती आजारी असेल त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचा. एखाद्या व्यक्तीला अपयश येत असेल, तुमचे पती आहेत ज्यांना यश मिळत नाहीये, आर्थिक प्रगती होत नाहीये, तुमच्या मुलांची शिक्षणात प्रगती होत नाहीये, तर हा कापूर पेटवलेला नारळ तुम्ही तुमच्या मुलांवरून सुद्धा 7 वेळा उतरवू शकता. एकच नारळ घरातल्या कितीही व्यक्तींवरून उतरवू शकता. घराच्या बाहेर यायचं, मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा. उंबरठ्याच्या समोर हा नारळ एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आणि 5 मिनिटं त्या नारळावरती अजून 2-4 कापराच्या वड्या पेटवायच्या. जर या पद्धतीने तुम्ही नारळावरती हा कापूर पेटवून असा जर उतारा केला तर घरातली सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल, आजारपण दूर जाईल, घरात सकारात्मकता येईल, अपयश येणाऱ्या व्यक्तीला यश यायला लागेल, प्रगती होईल आणि सगळं सकारात्मक होईल. आता मी तुम्हाला पुढचा उपाय सांगणार आहे जो घरात खास सकारात्मकता आणण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे. आज अमावस्या आहे, लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे. आपल्या मुख्य देवघराच्या समोर जिथे देवांची मांडणी आहे, जिथे लक्ष्मीची मूर्ती आहे, तिथे एक आसन घालून बसायचं आहे. देवघरात दिवा पेटता असला पाहिजे. नेहमी कापूर जाळणं ते भांडं देवघराच्या समोर ठेवायचं आहे. यामध्ये सुरुवातीला थोडे तांदूळ घालायचे आहेत, 2-4 कापराच्या वड्या घालायच्या. तांदळावरती कापूर पेटवायचा आणि जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये लवंग सोडायची. गाईचं शुद्ध तूप नसेल तर घरात जे कुठलं तूप असेल ते तूप घ्या. लवंग घ्या, ही लवंग त्या तुपात मिक्स करा. लवंग तुपात मिक्स करायची. लवंग तुपात मिक्स केल्यानंतर ती लवंग त्या कापरामध्ये सोडायची. कापरात सोडत असताना लक्ष्मीचं स्मरण करायचं. कमलात्मक मंत्र, नवारण मंत्र, माता लक्ष्मीचा कुठलाही सिद्ध मंत्र, कुलदेवीचा मंत्र, जो मंत्र म्हणायचा तो म्हणायचा आणि ही लवंग त्यामध्ये अर्पण करायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा तुपात भिजवायची, पुन्हा ती त्या पेटणाऱ्या कापरामध्ये अर्पण करायची. अशा 7, 11, 21, 51 जेवढ्या शक्य तेवढ्या लवंगा जर तुम्ही पेटणाऱ्या या कापरामध्ये अर्पण केल्या म्हणजे तुम्ही जाळल्या तर तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता तर घराच्या बाहेर जाईलच, पण या उपायामुळे, या लवंगाच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता तुमच्या घराकडे खेचली जाईल, पैसा येत जाईल, सकारात्मकता येईल आणि पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्णपणे दूर होतील. हा सुद्धा बघा खूप प्रभावी उपाय आहे. आता जेवढे तुम्हाला मी उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी 1, 2 किंवा अगदी तुम्हाला 4ही करायचे असेल तर तुम्ही 4ही करा. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.